रत्नागिरीतील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी. तुमच्या शेतातील मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आता एक उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात सुरू असलेली शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सन 2017 पासून सुरू झालेल्या या प्रयोगशाळेत आतापर्यंत तब्बल 11,000हून अधिक मातीच्या नमुन्यांची अचूक तपासणी करून शेतकऱ्यांना सॉइल हेल्थ कार्ड देण्यात आले आहेत. विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळानंतर आता ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत झाली असून या वर्षापासून सर्वच शेतकऱ्यांसाठी ही माती परीक्षणाची सुविधा खुली करण्यात आली आहे. या अत्याधुनिक प्रयोगशाळेत आधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ञांच्या मदतीने मातीतील पीएच, सेंद्रिय कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक तसेच बोरॉन, लोह, जस्त, तांबे आणि मॅंगनीज अशा एकूण 12 महत्त्वाच्या घटकांची अगदी अचूक तपासणी केली जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांनी आवाहन केले आहे की पावसाळ्यानंतर आंबा, काजू, भात तसेच इतर सर्व प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी खतांचा योग्य वापर करण्यासाठी माती परीक्षण आवर्जून करून घ्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील विविध ठिकाणाहून योग्य पद्धतीने घेतलेल्या फक्त अर्धा किलो मातीचा नमुना प्रयोगशाळेत जमा करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच माती परीक्षण करा, खर्च वाचवा आणि शेती समृद्ध करा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा कुलकर्णी. मी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्हाईस प्रिन्सिपल सायन्स फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे आणि त्याचप्रमाणे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहे. आमच्या विभागातर्फे 2017 सालापासून ही सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीची सुरुवात झाली. माजी विभाग प्रमुख डॉक्टर मिलिंद गोरे यांच्या पुढाकाराने ह्या सॉइल टेस्टिंग लॅबचं काम सुरू झालं. आजपर्यंत जवळजवळ 10,000 ते 11,000 सॅम्पल्स शासनाकडनं आलेली ह्या प्रयोगशाळेतर्फे त्याचं ॲनालिसिस करून त्याचं सॉइल हेल्थ कार्ड बनवून देण्याचं काम आमच्या लॅबतर्फे झालेलं आहे. मध्ये कोविड काळात थोडासा खंड पडला, पण त्यानंतर 2024 पासून परत एकदा ही लॅब पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे आणि आत्ताच आपण ह्या वर्षीपासून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सगळ्या प्रायव्हेट सॅम्पलसाठी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. आमच्या लॅबमध्ये मातीच्या एकूण 12 घटकांचं परीक्षण केलं जातं, ज्याच्यामध्ये पीएच, कंडक्टन्स, ऑर्गॅनिक कार्बन, त्याचबरोबरीने NPK ज्या महत्त्वाच्या व्हॅल्यूज असतात त्या आणि सूक्ष्म अन्न घटक जे मातीमध्ये आवश्यक असतात, अशा सगळ्या 12 घटकांचं परीक्षण केलं जातं. मातीची कंडिशन नक्की काय आहे आणि मातीला कुठच्या प्रकारच्या पोषक द्रव्यांची गरज आहे, कुठची खतं आवश्यक आहेत, हे कळण्यासाठी माती परीक्षण करून घेणं फार आवश्यक असतं. तर मी इथल्या सगळ्या आंबा बागायतदार असतील, नारळ, सगळे शेतकरी यांना मी आवाहन करते की त्यांनी आपल्या मातीचं परीक्षण करून घ्यावं. ही सुविधा इथे अगदी वाजवी दरात उपलब्ध आहे आणि मातीचं परीक्षण केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या मातीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. धन्यवाद. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर मकरंद रघुनाथ साखळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी. आमचं गोगटे जोगळेकर महाविद्यालय ॲटॉनॉमस महाविद्यालय आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करणारं कोकणातलं पहिलं महाविद्यालय आहे. हे करत असताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करतोच, पण त्याचबरोबर समाजासाठी काय करता येईल याचा विचार आमच्या महाविद्यालयाने केलेला आहे आणि हे लक्षामध्ये घेऊन इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांची जी गरज आहे की माती परीक्षण हा एक महत्त्वाचा घटक त्यांना माहिती असायला पाहिजे. आपली माती कोणत्या दर्जाची आहे, त्याच्यामध्ये कंटेंट कोणते आहेत, हे सगळं तपासणी करून घेणं गरजेचं असतं. यासाठी सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी माती परीक्षण प्रयोगशाळा आमच्या महाविद्यालयामध्ये 2017 पासून सुरू झाली. या प्रयोगशाळेसाठी लागणारे सगळे जे मशिनरी आहे, तंत्रज्ञ आहेत, हे महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. आजपर्यंत महाविद्यालयाने शासनाची 10,000 ते 11,000 सॅम्पलचं माती परीक्षण करून दिलेलं आहे आणि यापुढे आमच्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट माती परीक्षण करून देण्याचं कामसुद्धा महाविद्यालयाने सुरू केलेलं आहे. आता वैयक्तिकरित्या आमच्याशी लोक कॉन्टॅक्ट करू शकतात आणि महाविद्यालयाकडून प्रयोगशाळेकडून माती परीक्षण घेऊ शकतात, माती परीक्षण करून घेऊ शकतात. अशा प्रकारचं काम आपण सुरू केलं आहे. तर अशा
वेगळ्या कामासाठी मी प्राचार्य म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद.